परिषदच्या शाळा बंद करून सगळी प्रॉपर्टी अदानींच्या घशात घालण्याचा कुटील डाव महाराष्ट्रात सुरू. विनायक राऊत महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या संस्थापक राज्याध्यक्ष तथा शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी आज रोजी राज्यातील मान्यवरांचा व शिक्षकांचा सन्मान कर्तृत्वाचा 2024 या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. या कार्यक्रमात 300हून अधिक शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत उपस्थित होते. शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी आयोजित केलेल्या शिक्षकांच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात खासदार विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चांगला समाचार घेतला. अजित पवार यांनी PhD बाबत केलेल्या वक्तव्याचा खासदार विनायक राऊत यांनी यावेळी चांगला समाचार घेतलाय. यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत यांनी आजच्या शिक्षण क्षेत्राबाबत खंत व्यक्त करत राज्याला लाभलेले एक उपमुख्यमंत्री यांनी नुकतेच PhD करून काय दिवे लावणार आहात अशा प्रकारचं वक्तव्य करून वाद निर्माण केला होता. मात्र हे वक्तव्य ऐकून कर्मवीर भाऊराव पाटलांना देखील खंत वाटली असेल की माझ्या महाराष्ट्रात असे अडाणी उपमुख्यमंत्री आहेत. PhDचं महत्त्व अजित पवारांना कळणार नाही. त्यांना केवळ 70,000 कोटींचं महत्त्व कळेल, त्याचबरोबर बेईमानीचे महत्त्व कळेल अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चांगलाच समाचार यावेळी घेतलाय. तसेच पुढे बोलताना त्यांनी सांगितलंय की सध्याच्या राजकारणात या गद्दारांच्या टोळीने शिक्षणाचा बट्ट्याबोळ करून टाकलाय. सगळ्या शिक्षकांना वाऱ्यावर सोडून दिलं आणि जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद करून टाकायच्या आणि सगळ्या शाळांची प्रॉपर्टी अडाणीसारख्या उद्योगपतींच्या घशात घालायची. अशा प्रकारचा कुटील डाव सध्या महाराष्ट्रात सुरू असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली. या गद्दारांच्या टोळीने सध्या महाराष्ट्रामध्ये शिक्षण खात्याचा बट्ट्याबोळ केलेला आहे. शिक्षणाला वाऱ्यावर सोडलेला आहे आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या बंद करून टाकायच्या आणि या सगळ्या शाळांची प्रॉपर्टी अदानी सारख्या एका उद्योगपतीच्या घशात घालायची अशा पद्धतीचा कुटील डाव सध्या महाराष्ट्रामध्ये खेळला जातोय. आणि इंग्रजीच्या नावावर मराठी शाळा बंद करायच्या, RT पूर्णपणे कोलमडून टाकायची, RTच्या निकषाला पूर्णपणे तिलांजली व्हायची आणि खेडेगावातल्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्षित करून शहरी भागातल्या सरकारी इमारती मोठ्या उद्योगपतीला देऊन टाकायचा हा नतदर्शकपणा सध्या शिक्षण खात्यामध्ये सुरू झालेला असताना त्या शिक्षण खात्याला एक चांगला दर्जा देण्याचं काम सर्वप्रथम जर कोणी केलं असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आनंददायी शिक्षणाचा परिपाठ ह्या महाराष्ट्रामध्ये लागू केला आणि शिक्षणाकडे आकर्षित करणारी पिढी ही निर्माण केली. शिक्षणाचा धंदा मांडला. आज कोणालाही डॉक्टरेट व्हायचं असेल तर 5 लाख रुपये द्याने डॉक्टरेट संपादन करा आणि त्याही पुढे जाऊन दुर्दैव महाराष्ट्राचं असं आहे की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका व्यक्तीने PhD घेऊन त्या दिवे लावणार अशा पद्धतीचं वक्तव्य करावं. आज कर्मवीर भाऊराव पाटलाला सुद्धा खंत वाटत असेल की माझ्या महाराष्ट्रामध्ये असे अडाणी उपमुख्यमंत्री तयार केले. PhDचं महत्व कदाचित अजितदादा पवार करणार नाही, कारण त्यांना 70,000 कोटीचं महत्व कळेल, बेईमानीचं महत्व कळेल. पण मेहनत करून अभ्यास करून एखाद्या विषयावर PhD मिळवणं म्हणजे बाजारातली PhD विकत घेणं सोपं आहे, पण अभ्यास करून PhD मिळवणं दादा तुमच्या पलीकडची बात आहे. आणि म्हणून अशा या महाराष्ट्राला शिक्षण देण्याची जबाबदारी जी आहे, देशाला शिक्षण देण्याची जबाबदारी आहे.